श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 14 सप्टेंबरला म्हणजेच आज 14 सप्टेंबर वार शनिवार या दिवशी आलेली आहे परिवर्तनी एकादशी. तर ही जी एकादशी आहे तर ती शुक्रवारी 13 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 10:31 सुरू झालेली आहे आणि शनिवारी 14 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 8:42 समाप्त होणार आहे. तर भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे परिवर्तिनी एकादशीचं व्रत हे 14 सप्टेंबर 2024 रोजी आचरणात येणार आहे. पहा, वर्षभरामध्ये 24 एकादशी ह्या येत असतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी ह्या येत असतात. एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये येते आणि एक कृष्ण पक्षामध्ये येते, परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर ही परिवर्तिनी एकादशी आहे आणि ह्या एकादशीचं व्रत केल्याने, पूजा अर्चा केल्याने आपल्या पापांचा नाश होतो आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. तर भगवान विष्णूंच्या पूजेसोबत आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. आपण कापूरसोबत जर ही एक वस्तू जाळली तर आपल्या घरामध्ये कितीही मोठा वास्तुदोष असू द्या, पितृदोष असू द्या, नकारात्मकता असू द्या, अडचणी, संकट हे सर्व दूर होऊन जाईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर एकादशी तिथीला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. तर पहा, आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. परंतु जर तुम्हाला वेळ असेल, तुम्हाला या 6 ते 7:30 या वेळेमध्ये जर हा उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही ह्याच वेळेमध्ये हा उपाय करावा. कारण ही जी वेळ आहे ना तर ती घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ आहे आणि लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला ह्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला शक्य नाही तर रात्री 12पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तर पहा, हा उपाय आपण जर संध्याकाळी आपल्या घरामध्ये केला तर माता लक्ष्मी साक्षात आपल्यावरती प्रसन्न होते. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील दारिद्र्य आणि जे काही गरिबी आहे ती सर्व नष्ट होऊन जाते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही पितृदोष असतील किंवा काही वास्तुदोष असतील तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. जसं की आपल्या घरामध्ये मुलं असतात. पहा, मुलांची प्रगती होत नाही, मुलं सतत आजारी पडतात, ते कोणतेही काम करायला गेले की त्यामध्ये त्यांना यश प्राप्त होत नाही आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत भांडणं, कलह, क्लेश, चिडचिडेपणा यासारख्या गोष्टी घडत असतात. आणि असे काही दोष जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये पैशाला पैसा लागत नाही. लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न तर होते परंतु ती घरामध्ये कधीही स्थिर राहत नाही. यामुळे आपल्याला सतत पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात. यासारख्या ज्या समस्या आहेत तर ह्या समस्या दूर करण्यासाठी, आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो आज संध्याकाळी घरामध्ये करायचा आहे. उपाय हा अतिशय सोपा आहे परंतु अतिशय प्रभावशाली आहे. कापूर हा आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कापूर देवांना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाचा घटक मानला जातो. जेव्हा विशेष तिथी असते तर या विशेष तिथीवरती या कापूर सोबत जर आपण काही वस्तू जाळल्या त्यामुळे आपल्यावरती देवी देवता तर प्रसन्न होतातच आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत, जीवजंतू आहेत त्यांचा नाश होऊन जातो. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये एक मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि 3 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत. ही हिरवी वेलची घेताना चांगली घ्यायची आहे. कुठे तुटली फुटलेली, किडलेली किंवा खराब झालेली आपल्याला घ्यायची नाही, चांगलीच घ्यायची आहे.
त्याचबरोबर 2 लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. आता ह्या लवंगा घेताना सुद्धा आपल्याला व्यवस्थितच घ्यायच्या आहेत, त्याला पुढे फूल असतात अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. तर ह्या 3 वेलची आणि 2 लवंग ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत. यानंतर आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आता तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो असेल तो घेतला तरी चालेल. या कापराच्या वड्या घेताना आपण 5 घेतलेल्या आहेत, तर यातल्या 4 बाजूला ठेवायच्या आहे. एकच वडी आपल्याला त्या भांड्यामध्ये ठेवायची आहे. हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून करायचा आहे. त्यामुळे आपण आसन टाकून बसायचं आहे आणि देवघरातील दिवा, धूप, अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायचे आहे. आणि यानंतर तुम्हाला तिथे बसून तो कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. आणि त्या कापरावरती 1-2 थेंब तुम्हाला गावरान गाईचं तूप हे टाकायचं आहे. असेल तुमच्याकडे तर टाका, नसेल तुमच्याकडे तर नाही टाकलं तरी चालेल. आणि यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची जी कोणती आरती येत असेल तर ती आरती तुम्हाला म्हणायची आहे. आणि यानंतर तुम्हाला देवी लक्ष्मीची जे फोटो असेल, मूर्ती असेल, माता लक्ष्मीला ओवाळायचं आहे आणि त्या आरती जी आहे तर ती तुम्हाला म्हणायची आहे. एक कापराची वडी संपली की दुसरी कापराची वडी ठेवायची आहे. अशा पद्धतीने ह्या 5 कापराच्या वड्या तुम्हाला एक एक करून जाळायच्या आहेत आणि माता लक्ष्मीची आरती होईपर्यंत हा कापूर माता लक्ष्मीच्या फोटोला ओवाळायचा आहे. यानंतर तुमची आरती करून झाल्यानंतर या आरतीचा धूर जो आहे तर घरातील प्रत्येक सदस्यांना ही आरती द्यायची आहे. घरामध्ये प्रत्येक रूममध्ये ही आरती तुम्हाला फिरवायची आहे. आणि ही आरती फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप देखील करायचा आहे. आणि ही जी आरती आहे तर ती घरातील नवरा आणि बायको या दोघांनी मिळून करायची आहे. या दोघांनी मिळून केली तर त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या मुलांना याचं फळ हे प्राप्त होईल. आणि पहा, आपल्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकट दूर व्हावे यासाठी आपण ही आरती जी आहे तर ती आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे. तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे ना तर हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.